राजधानी दिल्लीमध्ये आणखीन एक स्फोट झाल्याची शक्यता वर्तवली जाते। दिल्लीच्या महिपालपूरमध्ये स्फोटाचा आवाज आलेला आहे। रेडिसन हॉटेल जवळ स्फोटाचा आवाज आल्याचं बोललं जातंय। सकाळी 9:15च्या सुमारास स्फोटाचा आवाज आला। हा स्फोटाचा आवाज आल्याची अग्निशमन दलानं माहिती दिलेली आहे। त्यामुळे दिल्लीमध्ये आणखीन एक स्फोट झालाय का याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, दिल्लीच्या महिपालपूरमध्ये स्फोटाचा आवाज आल्याचं कळतंय। अग्निशमन दलाकडून नेमकं काय सांगण्यात आलंय? महिपालपूर इथे रेडिसन हॉटेल आहे, एकदम हायवेवरच आहे आणि तिथे हा स्फोटचा आवाज ऐकू आला आहे। अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार सकाळी 9:18 असं काय फोन आला त्यांना आणि त्यांनी 3 अग्निशमनच्या गाड्या सध्या पाठवल्या आहेत। दिल्ली पोलिसांनी परिसराची पडताळणी केली आहे आणि काही संशयास्पद आढळलं नाहीये याची पुष्टी केली आहे। म्हणून हे एक हॉक्स कॉल पण असू शकतो असंही समजून येत आहे। पण सध्या काहीच असं आढळलं नाहीये असं दिल्ली पोलिसांनी हे स्पष्ट केलं आहे आणि त्याच अनुसार सध्या जे आहेत अजून इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, आजूबाजू बघितलं जात आहे। मात्र आत्ताचं प्रायमा फेसी दिल्ली पोलीस जे सांगतीये परिसराची पडताळणी केल्यानंतर काहीच संशयास्पद असं आढळलं नाहीये। तर नक्की जे एक आवाज ऐकू आलं स्फोटचा तो काय होतं ते अजून स्पष्ट झालं नाहीये। उर्वशी, काही दिवसांपूर्वीच दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये स्फोट झालेला होता आणि त्यानंतर आता या परिसरामध्ये आवाज ऐकू आल्याचं सांगितलं जातंय। कदाचित हा फेक कॉलही असू शकतोय, मात्र पोलिसांकडून त्या ठिकाणी काही खबरदारी घेतली जाते का? काही अधिकची माहिती? एक अपडेटेड न्यूज ह्याच्यात हे आहे की दिल्ली पोलीस सोर्सने हे सांगितलं आहे की एक DTC ची बस आहे, दिल्ली ट्रान्सपोर्टची जी बस आहे त्याचं एक टायर फाटलं गेलं आणि ते तिकडच्या गार्डने सांगितलं आणि ड्रायव्हर स्वतः तिथे जे उपस्थित होता आणि काहीच पॅनिक अशी स्थिती नाहीये आणि ती टायर फाटण्यामुळेच तो आवाज आला आणि कुठे ना कुठे लोक घाबरले आणि लोकांनी अग्निशमन दलाला कॉल केलेला। नक्कीच उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर रेडिसन हॉटेलजवळ स्फोटाचा आवाज आल्याचं सांगण्यात आलं होतं। अग्निशमन दलानं या संदर्भातली माहिती दिली। मात्र आलेल्या एका अपडेटनुसार एका बसचं टायर फुटल्यानं हा आवाज आल्याचं देखील बोललं जातंय।